संभाजीनगर जिल्ह्यामधील तालुका खुलताबाद येथे वंचित बहुजन आघाडीचा जो सिलेंडरवरती आक्रोश मोर्चा निघालेला आहे, तो आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आले. आपल्यासोबत आहे खुलताबाद तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गणेश तांदळे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. राज्यभरात सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाई व गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर ज्याचा परिणाम झाला, त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही तहसीलदार खुलताबाद यांना निवेदन देणार आहोत. आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये संपूर्ण संबंध राज्यामध्ये विविध ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय असतील, उपविभागीय अधिकारी कार्यालय असतील व तालुक्याच्या ठिकाणी असलेले तहसील कार्यालय असतील, या ठिकाणी आम्ही राज्यव्यापी आंदोलनाच्या मागण्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गॅस टंचाई आणि त्या अनुषंगाने ज्या आरोग्यावर दैनंदिन जीवनावर जो काही परिणाम झालेला आहे सामान्य लोकांच्या, त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन करत आहोत. कारण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 11 मार्च 2026 रोजी सांगितलं होतं की भविष्यामध्ये जो काही युद्धाचा परिणाम जाणवेल, त्या अनुषंगाने संबंध देशामध्ये गॅस टंचाईचे परिणाम हे सर्वसामान्यांना, सर्व उद्योग व्यापाऱ्यांना, लघु उद्योग निर्मितांना सर्वांना भोगावे लागणार. आणि त्याच अनुषंगाने हे चित्र आपल्याला आज बघावयास मिळत आहे. त्या ठिकाणी अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे माजी सरपंच होते सरपंच शंकरराव शिरसाटे, गॅस सिलेंडर मिळण्यासाठी 5 तास उन्हामध्ये उभे असताना त्या उन्हाच्या तीव्रतेमुळे, तापमानामुळे त्यांचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला होता. आणि अमरावतीमध्ये देखील एक युवक गॅस टंचाईच्या संदर्भात गॅस मिळवण्यासाठी उभा असताना त्याचा दुर्दैवी अंत झाला. ही कुठंतरी सरकारला, प्रशासनाला ही खंत असायला हवी होती का बा हा जो परिणाम झाला गॅस टंचाईमुळं, याच्यावर कुठंतरी सखोल विनिमय चर्चा व्हायला हवी होती. परंतु हे नाकाम सरकार आणि प्रशासन यांचं संगनमत साटेलोटे असल्यामुळं हे दिवसेंदिवस हा परिणाम आज सामान्य लोकांवर जास्त झाला. आता आपण मागे बघितलं की रिक्षा चालक जे ते मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात, परंतु गॅस टंचाईमुळं ती कुठलीही त्यावर उपाययोजना सरकार हे करू शकलं नाही, प्रशासनही करू शकलं नाही. ज्या ठिकाणी लघु उद्योग व्यापारी असतील, छोटे छोटे स्टॉल असतील, पदार्थ खाद्य विक्रेते असतील, टपऱ्या पानटपऱ्या असतील, तिथे चहाचं हॉटेल असेल, त्या ठिकाणी प्रशासनानं योग्य लक्ष देणे गरजेचं असताना त्या ठिकाणी सगळी घडी विस्कटलेली आहे. लोक शहरातून ग्रामीण भागात आले, कारण गॅस टंचाई 5 ते 7 हजार रुपयांना वाढीव गॅस त्या ठिकाणी मिळत आहे. आणि एवढं असताना सुद्धा या गॅसचा काळा बाजार होता असताना सुद्धा प्रशासन अगदी मूग गिळून बसलेलं आहे. या सर्वांच्या याच्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडी राज्यव्यापी आंदोलन करत आहे. हे कुठंतरी फिरवलं गेलं पाहिजे, गोरगरीब वंचित समूहाला न्याय मिळाला पाहिजे, या अनुषंगाने आम्ही हे आंदोलन इथे करत आहोत. तर आमच्या अशा प्रमुख मागण्या आहे का गॅस सिलेंडरसाठी होणारी जी कृत्रिम टंचाई आहे ती थांबवण्यात यावी. गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखावा. 25 दिवसानंतर गॅस मिळेल ही अट शासनाने शिथिल करण्यात यावी. काळाबाजारी करणाऱ्या लोकांवर सक्त आणि कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत. सरकारकडून प्रत्येकी 2 किलोमीटर अंतरावर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्नदान करण्यात यावे, जेणेकरून पुरवठा विभागानं आणि त्या विभागानं, संबंधित विभागानं जसे अन्न छत्र सुरू करण्यात आले होते, त्याच पद्धतीनं गॅस टंचाईची पार्श्वभूमी लक्षात घेता प्रशासनाने आणि सरकारने असं गोरगरीब वंचित घटकातील लोकांना जेवण सुरू करण्यात यावे. सरकारने सांगावे की परिस्थिती कधी सामान्य होईल, जेणेकरून सामान्य लोकांना या परिस्थितीसाठी तयार राहता येईल, जेणेकरून सामान्य लोक आपल्या मुबलक आर्थिक परिस्थितीनुसार गॅस व्यवस्थित प्रमाणात भरून ठेवतील, जेणेकरून त्यांना ती टंचाई भासणार नाही. राज्यात अनेक ठिकाणी KYC नाही म्हणून नागरिकांना गॅस सिलेंडर जात नाही. नागरिकांना तातडीने गॅस दिला जावा यासाठी आमची प्रमुख मागणी आहे. परंतु ज्या ठिकाणी 5 ते 7 हजार रुपये वाढीव दराने काळा बाजार करणाऱ्या वरही कठोर कारवाई करण्यात यावी, आमची प्रमुख मागणी आहे. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत किती कनेक्शन दिलेले आहेत
याची सखोल चौकशी करून त्या संबंधी ऑडिट अहवाल तयार करण्यात यावा आणि तो अहवाल ऑडिट अहवाल आम्हाला देण्यात यावा. या आमच्या प्रमुख मागण्या आहे आणि या मागण्या संबंधी तातडीने लक्ष घालून कार्यवाही करावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीची वतीने प्रमुख मागणी. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा नरेंद्र मोदीचं करायचं काय? नरेंद्र मोदीचं करायचं काय?